यंदाचा अर्थसंकल्प स्वतंत्र भारताच्या इतिहासात रविवारी सादर होणारा अर्थसंकल्प असेल। इतिहासात पहिल्यांदाच रविवारी बजेट सादर होते। 1 तारीख आणि रविवार अशा दोन्ही गोष्टी एकाच वेळी आल्यामुळे रविवारी बजेट सादर होणारे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हे दुसरं बजेट असेल। निर्मला सीतारामन सलग 9व्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करतील। सकाळी 11 वाजता लोकसभेत त्या अर्थसंकल्प सादर करतील। 9व्यांदा अर्थसंकल्प सादर करत निर्मला सीतारामन भारतीय इतिहासात एक नवा विक्रमही प्रस्थापित करतील। दरम्यान मागील वर्षीप्रमाणे यावर्षी डिजिटल पद्धतीने टॅबवर हा अर्थसंकल्प सादर केला जाईल। एकीकडे पहिल्यांदाच देशाचा अर्थसंकल्प रविवारी सादर होतोय, तर दुसरीकडे अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे आज रविवारच्या दिवशी शेअर बाजार सुरू राहणार आहे। अर्थसंकल्पाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचं असेल। सांगली जिल्ह्यामधल्या वाळवा बावची जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ वाळव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी सभा घेतील। दुपारी 1 वाजता वाळवा शहरामधल्या हुतात्मा चौकामध्ये एकनाथ शिंदे यांची सभा पार पडेल। अजित पवार यांच्या निधनानंतर काही दिवसांनी त्यांनी आपला प्रचार थांबवला होता, मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवात केली आहे। जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि मतमोजणी यांच्या तारखेतील बदल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन यांचा थेट परिणाम मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या वेळापत्रकावरही झालाय। या दिवशी असलेल्या विद्यापीठाच्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले। मतमोजणी प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणा आणि मनुष्यबळ गुंतल्यामुळे 9 आणि 10 फेब्रुवारी 2026 रोजी होणारे सर्व पेपर पुढे ढकलण्यात आलेत। 9 फेब्रुवारीचे पेपर आता 24 फेब्रुवारीला तर 10 फेब्रुवारीचे पेपर 25 फेब्रुवारीला घेतले जातील। परीक्षेची वेळ मूळ वेळापत्रकानुसारच राहील असंही स्पष्ट झालंय। महानगरपालिका निवडणुकांनंतर मीरा भाईंदर शहरातील राजकारणानं वेगळीच कलाटणी घेतली आहे। मराठी महापौर या मुद्द्यावर पेटलेला संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपलाय। गेल्या काही दिवसांपासून मराठी एकीकरण समितीकडून मराठी महापौर द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन केलं जाईल असा ठाम इशारा दिलेला होता, मात्र कालच्या घडामोडींमुळे भाजपनं हा इशारा साफ धुडकावल्याचं स्पष्ट झालंय। भाजपकडून महापौर पदासाठी डिंपल मेहता यांनी नामनिर्देशन पत्र अर्ज दाखल केल्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिकेवर पुन्हा एकदा गुजराती महापौर विराजमान होणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। तसेच उपमहापौर पदासाठी ध्रुव किशोर पाटील यांचं नाव पुढे करण्यात आलंय। या निर्णयामुळे मराठी समाजामध्ये तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे। येत्या 3 फेब्रुवारीला उग्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिलाय। या आंदोलनात मनसे आणि ठाकरे सेनाही सहभागी होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आमची भूमिका स्पष्ट आहे, याला आम्ही विरोध करणार। 3 तारखेला जसं एकीकरणने हे केलंय, डिक्लेअर केलंय की आम्ही मोर्चा काढणार, मोर्चा आम्ही काढणार। त्यामुळे मराठीसाठी हा कुठल्या पक्षाचा विषय नाहीये, हा मराठी माणसाचा विषय आहे। महाराष्ट्रामध्ये मला फक्त तुमच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस असतील, आमदार जे सभागृहामध्ये बसत असतील त्यांच्यासाठी चेतावणीची घंटा आहे, लक्षात घ्या। आणि आज डिंपल मेहता अखेर अधिकृतरित्या त्यांनी महापौर पदाचा अर्ज भरलेला आहे आणि सगळीकडे माध्यमावरती ते तुम्ही दाखवलेलं आहे। आम्ही याचा निषेध करतो। आता वेळ आहे उग्र आंदोलनाची आणि हे आंदोलन येत्या 3 तारखेला आम्ही जाहीर केल्याप्रमाणे माननीय पोलीस अपर आयुक्त यांच्याकडे आम्ही अर्ज दिलेला आहे, पोलिसांना देखील आम्ही अर्ज दिलेला आहे, महानगरपालिकेला अर्ज दिलेला आहे। अमरावती महानगरपालिकेसाठी पॉवर फॉर्म्युला ठरला असून केवळ घोषणा बाकी आहे। 6 फेब्रुवारीला महापौर निवडला जाईल। उद्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। कोणत्याही पक्षाला स्पष्टपणे बहुमत नसल्यामुळे भाजप, युवा स्वाभिमान, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करतील अशी माहिती कळते। महापौर भाजपचा होणार असून आज भाजप श्रेष्ठींकडे 3 नावं पाठवण्यात येणार असल्याची माहिती मिळते। ऋषिकेश देशमुख, मिलिंद बांबल आणि आशिष अतकरे यांच्या नावाचा समावेश आहे। महापौर भाजपचाच असेल हे जवळपास निश्चित झालंय, पण महापौर पदाच्या नावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शिक्कामोर्तब करतील। भंडारा गोंदियाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी महाराष्ट्र छत्तीसगड सीमा तपासणी नाक्यावर धाड टाकली आहे। फेसबुक लाईव्ह करत तिथले अधिकारी हे वाहन चालकांकडून पैसे घेतात असा आरोप त्यांनी केलाय आणि अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावलेत। यावेळी वाहन चालकांकडून पैसे घेऊ नका, अन्यथा सीबीआय चौकशी करेल, गरीब वाहन चालकांकडून पैसे घेता का असं तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावलंय। तसंच प्रधानमंत्री मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना अवैध वाहतूक थांबवण्याची विनंती त्यांनी केली आहे। हमारे रोड ट्रांसफर मिनिस्टर नितिन गडकरी से विनती करना चाहूँगा
कि यहाँ से जो ट्रक वाहक है, ड्राइवर लोग हैं, उनके ऊपर अत्याचार हो रहा है, उनसे अवैध वसूली हो रही है। 900 रुपए की पास, 100 रुपए की पास, 700 रुपए की पास, कई कई गाड़ियों को कार्ड भी यहाँ पे बने हुए हैं। क्या यहाँ पे मंत्रिमंडल या फिर कोई वरिष्ठ नेतागण यहाँ पे शामिल है? ये जांच करने की बात है। मैं गडकरी साहब से और नरेंद्र मोदी जी से विनती करता हूँ। हिंगोलीमधल्या डोणवाडा गावामध्ये किरकोळ कारणावरून एका तरुणाला झाडाला बांधून मारहाण करण्यात आली आहे। या मारहाणीत तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। बालाजी तमेवार आणि होमाजी तमेवार या दोघांनी कैलास स्वामी या 30 वर्षीय तरुणाला मारहाण केली आहे। आमच्या घरासमोर फटाके फोडून आम्हाला त्रास का देता, आमच्या मुलीला त्रास का देता असा जाब विचारत कैलास स्वामीला मारहाण करण्यात आली आहे। स्वामीला झाडाला बांधून काठीनं जबर मारहाण करण्यात आली आहे। या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यामध्ये 2 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। एखाद्या मुलाला त्याचे जैविक पालक कोण हे माहित नसेल तर त्याला जातीच्या प्रश्नावर कायदेशीर अनिश्चिततेमध्ये ठेवणं चुकीचं आहे। याउलट अशा दत्तक मुलाला संबंधित पालकांच्या जातीचा दर्जा मिळण्याचा अधिकार आहे असा महत्त्वाचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलाय। तसंच या प्रकरणातील दत्तक मुलाला दिलेले विशेष मागास प्रवर्ग जातीचं प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेशही रद्दबदल करण्यात आले आहेत। वाशी खाडी किनाऱ्याजवळच्या निसर्गरम्य पाम बीच रोड आता वेग, थरार आणि आधुनिक मोटर स्पोर्ट्सचं केंद्र ठरणार आहे। महापालिकेनं इथं फॉर्म्युला 4 कार रेससाठी विशेष ट्रॅक बांधण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी 27 कोटी 6 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत, तर फॉर्म्युला मोटर स्पोर्ट्स असोसिएशन 50 कोटी खर्च करणार आहे। या प्रकल्पामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मोटर स्पोर्ट्स झळकणार आहे। पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या रेल्वेवरील शिव उड्डाणपुलाचं 4 टप्प्यात होणारं काम सध्या वेगानं सुरू आहे। हा पूल जुलैमध्ये वाहतुकीसाठी सज्ज होईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे। पुलाच्या कामातील 2 भुयारी मार्गांवरील एका भुयारी मार्गाचं काम सध्या पूर्ण झालं असून तो पुढील 15 दिवसात पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केलंय। शिव पुलाचं रेल्वे हद्दीमधलं काम रेल्वे विभाग आणि पोहोच मार्ग 2 पादचारी भुयारी मार्गांचं काम पालिका करते। लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालंय। जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी होतीये। यामध्ये दिलासादायक बातमी म्हणजे अनेक महामार्ग आणि रस्ते आता खुले झाले, तर काही ठिकाणी रस्ते खुले करण्यासाठी दिवस रात्र युद्ध पातळीवर काम सुरू आहे। श्रीनगर लेह राष्ट्रीय महामार्ग गेल्या आठवड्याभरापासून जोरदार बर्फवृष्टीमुळे बंद होता, परंतु आता झोचिला पासमधून वाहतूक पूर्ववत झाली आहे। प्रशासनानं कारगिल बाजूने एकेरी वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे आणि ज्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला। तर हिवाळ्यामध्ये पहिल्यांदाच मुघल रोड खुला करण्यासाठी BROनं मोहीम सुरू केली आहे। याशिवाय हिमाचल प्रदेशातील मनाली इथे बर्फवृष्टी सुरू आहे, पण इथली वाहतूक कोंडी सुटल्यामुळे पर्यटक अडचणीशिवाय प्रवास करू शकतात। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।